नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. रात्री 8च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देवाच्या दारी त्याचे सगळेच भक्त एक समान असतात. देव आपल्या भक्तांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच थोरा मोठ्याने अगदी लहानपणापासून सांगितलंय. मग त्याच देवाच्या दरबारात भेदभाव का केला जातो? आणि जर तसं होत असेल तर खरंच तिथे देव आहे का? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ. लालबागच्या राजाच्या दर्शनाची सगळ्यांनाच इच्छा असते. काही जण तिथं मिळत असलेल्या वागणुकीमुळे जाणं पसंत करत नाही, तर काही जण गर्दीमुळे. लालबागच्या एका पायावर सर्वसामान्यांना स्थान आहे तर दुसऱ्या पायावर श्रीमंतांना. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ सांगतोय. लालबागच्या राजाच्या उजव्या पायावर नतमस्तक होणाऱ्यांना खेचून, ओढून, ढकलून दर्शन दिलं जात आहे, तर डाव्या पायावर श्रीमंतांना कुठलीही आरेरावी, ढकलाढकली, खेचाखेची न करता शांतपणे दर्शन दिलं जातं. आक्षेप श्रीमंतांना मिळणाऱ्या वागणुकीवर नाहीये, पण अशीच वागणूक उजव्या पायावर नतमस्तक होणाऱ्यांना का मिळत नाही यावर आहे. गणेशाच्या चरणी इतका मोठा भेदभाव का केला जातो? आणि मुळात हा भेदभाव आत्ताचा नाहीये. दर गणेशोत्सवात लालबागचे असे व्हिडिओज येतात आणि दरवर्षी यावर कुणीच काहीच बोलत नाही. देवाला जाब विचारावा इतके आपण मोठे नक्कीच नाही, पण आयोजकांना तर आपण नक्कीच जाब विचारू शकतो. दरम्यान लालबागच्या राजाच्या दरबारी मिळत असलेल्या वागणुकीबाबत भाविकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूया. 5 घंटा लगा पूरा हम लोग को लाइन में आके। हाँ लेकिन वीआईपी वालों को जल्दी दर्शन हो रहा है। जी जी वीआईपी जल्दी हुआ था। तो आपको 1 मिनट दर्शन लेने के लिए कितना नहीं समय मिला, दर्शन करने मिला समय। धक्का मुक्की हुई? अरे वो तो हो बहुत हुई, बहुत धक्का हो रही है, बहुत धक्का हो रही है। एकदम परेशान हो गए हम लोग धक्का खा खा के एकदम से। तो आपको लगता है कि ये जो वीआईपी लोग हैं उनको आराम से दर्शन हो रहा है? आप इतने घंटे हाँ, लाइन पे हैं, तो सही आपको, सही कर रहे हैं। क्या लग रहा है आपको? नहीं वीआईपी वाले को आराम से, हम लोग को धक्का मुक्की हो रहा है और लंबी लंबी लाइन एकदम। किती वेळ गेला दर्शनाला? 4-5 तास गेले की तरी चरण दर्शन झालं? चरण दर्शन. पण खूप गर्दी होती त्यामुळे चेंगराचेंगरी भरपूर झाली. वीआईपी ला आरामात दर्शन सुरू आहे? नाही व्हीआयपी मधूनच गेलोय आम्ही आता. वीआईपी ला पण नाही अजिबात दर्शन करायला. सुरू आहे? हो मारामारी पण चालू होती मग तिथं. घरामध्ये पण हो मॅनेजमेंट काही व्यवस्थित वाटत नव्हतं जरा मग थोडंसं. दरवर्षी येतं? हां म्हणजे 3रं वर्ष आहे. दरवर्षी असंच असतं? दरवर्षी असंच असतं का? असंच बऱ्यापैकी असतं. कधी चरण म्हणजे मुखदर्शन घेतो, कधी चरण दर्शन घेतो असं असतं. आज इथे लालबागच्या दर्शनासाठी आम्ही आलो असताना अतिशय भाविकांची गर्दी आहे, परंतु या ठिकाणी योग्य नियोजन असणं अजूनपर्यंत गरजेचं आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की होत असते, परंतु या धक्काबुक्कीमध्ये पोलिसांचं सहकार्य असून देखील भाविकांनी देखील थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी बघायला आपण गेलो तर असंख्य भाविक असतात, परंतु इथे नियोजन अजूनपर्यंत जसं पाहिजे तसं झालेलं नाही आहे आणि पोलिसांनी या सर्व नियोजनांची काळजी घेणं अजून गरजेचं आहे आणि सर्व भाविकांना योग्य पद्धतीनं इथे ट्रीटमेंट दिली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि एक सामान्य भाविक म्हणून मलाही या ठिकाणी थोडा त्रास झालेला आहे, हे मी आपल्यासमोर इथे आज नमूद करतो आहे. और मैं 7 घंटे से खड़ी थी. ऑलरेडी मैं वीआईपी की लाइन में खड़ी थी, पर जैसा आप देख सकते हैं कुछ वीडियोस में मैं आपको वीडियोस दिखाऊंगी जिसमें लोग पीछे से वो लोग अंदर के पंडल के लोग 100-100 200-200 लोगों को लेके आ रहे हैं, जिसकी वजह से हमारी लाइन 1-1 2-2 घंटे और बढ़ रही है. ऑलरेडी दोपहर में जब वो लोग धोती चेंज कर रहे थे तब हम लोग 2 घंटा खड़े थे. फिर कोई वीआईपी आ जाता है तब 2 घंटा खड़े रखते हैं. आराम से 22 घंटे से ज़्यादा लोग खड़े हैं. पहले 10 लोगों को गवर्नमेंट की लाइन में से जाने दे रहे थे, फिर 5 लोगों को किया और फिर तो 1-1 घंटा लोगों को खड़ा ही कर दिया. धक्का मुक्की भी हो गई? धक्का धक्की बहुत हो रही है. अंदर पंडल के लोग और अंदर के लोग भी लड़ रहे थे आज तो. और हम सब जितने भी लाइन में खड़े थे हम सब ने बहुत ज़्यादा उन लोगों को बोला कि आप बंद करिए, ये ऐसा मत करिए, हमको जाने दीजिए, हम इतने घंटे से खड़े हैं. तो वो लोग एरोगेंस और दिखाते हैं. लाइक ये चीज़ अगर इट हैज़ टू बी कमर्शियलाइज तो फिर कमर्शियलाइज ही कर देना पूरा, तो लोग पैसे दे के ही चले जाएंगे. फिर क्या ही मतलब है कि लोग ऐसा 10-10 घंटे. लास्ट ईयर मैं 15 घंटे लाइन में खड़ी थी और ये सेम चीज़ हुई थी. आज भी मैं 7 घंटे खड़ी हूँ, सेम चीज़ हुई है. कितने घंटे गए लालबाग के? 6 घंटा गया, वीआईपी का बोला था और बंद कर दिया. कहीं कोई आ गया, कहीं कोई आ गया, पानी नहीं कुछ नहीं. बहुत परेशान तो हुए, मगर पप्पा ने दर्शन दिया, चरण दर्शन मिला. धक्का मुक्की चल रही है अंदर? वो तो होता है सब जगह, वो सब सुविधा तो नहीं है कोई चीज़ की.
मगर ये है कि चलो पप्पा ने दर्शन अच्छा दिया। व्यवस्था होना चाहिए ना, पानी की होना चाहिए, भले टॉयलेट बाथरूम नहीं है कोई चक्कर नहीं, मगर मेन क्या है पानी। पानी कोई बेचने वाला हो तो आदमी लेके पी तो सके, प्यासा कैसे रहेगा आप ही बताओ। एक जन को तो चक्कर आके गिर गया था, वो बेचारी बेहोश हो गई, उसके बाद आए बोलो दर्शन करने। कोई बोलता कुछ नहीं है, मगर ये पप्पा की मर्जी है। मैं तो हर साल आती हूँ, हर साल दर्शन। धक्का मुक्की तो हो रही है, क्योंकि सबको निकलना है, चिल्ला रहे हैं, तो वो तो सही हिसाब से होता। झगड़ा हुआ है? नहीं, झगड़ा नहीं हुआ, ये कुछ नहीं हुआ, ये तो कुछ भी नहीं हुआ।